थँक्यू सो मच भाग्यजी. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण सर्वजण पाहतायत आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव आयोजित आई गावदेवी चषक 2024 दिवस दुसरा आणि अंतिम सामना. अच्छा, दुसऱ्या दिवसामधला आपण पाहतायत लढत आणखीन एक चांगली. टीम नांदकर त्यांचा विपक्षामध्ये ठीक त्यांचा बासूचा गाव म्हणजे अर्थातच किरवली ही लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय झोटिंग देवरुंग संघ बदलापूर येथे सेमी फायनल साठी ते क्वालिफाय झालेले आहेत. अभिनंदन आणि तुम्हाला पुढील सामन्यासाठी सेमी फायनल साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जय हिंद देवरुंगला देखील आपण आज या स्पर्धेमध्ये पाहिलं, त्यांचा देखील चांगलाच खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बट नानकर चा दमदार खेळ त्या सामना मागील सामन्यामध्ये झाला, तिथे नानकर संघाने बाजी मारली आणि ते आपल्याला हा सामना खेळताना दिसत आहेत. उद्याचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधला तिसरा आणि अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये जेही संघ खेळणार आहेत त्यांना मी आताच सूचना देतोय की तुम्हाला जी वेळ दिली गेली आहे त्या वेळेवरती प्लीज तुम्ही उपस्थित राहा. प्रत्येक सामना योग्य वेळेवरती झाला पाहिजे. उद्या ठीक पहिला सामना जे दोन्ही संघ खेळणार आहेत त्यांनी उद्या ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 9 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. ज्या टीमचा कॅप्टन जो संघ वेळेवरती उपस्थित नसेल त्या टीमला डायरेक्टली एका षटकाची पेनल्टी दिली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक टीमसाठी ही सूचना आहे. सलामीची जोडी गोरखनाथ आणि त्यांच्या समवेत अभय आणि गोरखनाथ यांची जोडी आणि पहिल्या षटकामध्ये वन्स अगेन जे स्वाभाविक आहे आणि नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं अक्षय थेटे पॉवर प्लेच्या षटकामध्ये या सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिले षटक घेऊन तयार होतोय अक्षय थेटे आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गोरखनाथ. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स निर्धाव चेंडू दरम्यान या षटकाची सुरुवात अक्षय थेटे दरम्यान करतोय. पेस अँड बाउन्स अगदी दोन्ही या गोष्टी आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि अगदी मॉर्निंग पासून जितकेही सामने आज झाले आपण प्रत्येकी सामन्यामध्ये पाहिलं की अनएक्सपेक्टेड बाउन्स या सरफेस वरती आहे. बॅकफूट वरती जाऊन पंच केला, गॅप भेदला, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला भेदत असताना बॉल निघून गेला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनचा पलीकडे क्लासिकल स्ट्रोक. गोरखनाथ यांचा बॅटमधनं हा चौकार. येतोय आणि तसेच विवेकानंद पाटील दादांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू असा ज्याच्यावरती अतिरिक्त बाउन्स तर एक चेंडू असा जो पडल्यानंतर खाली राहिला. या गोष्टी स्वाभाविक दृष्ट्या आपल्याला भरपूर वेळा आज पाहायला मिळालेल्या आहेत. सन्मान दिलं बट इथनं स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथनं चांगली फिल्डिंग अक्षय करतो. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं टाकला जातो अक्षयच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक टाकण्याची जिम्मेदारी तो नेहमीच घेत असतो आणि या जिम्मेदारीवरती नेहमीच तो खरा उतरत देखील असतो. कारण आज देखील आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची षटकं जितकीही अक्षयने टाकलेली आहेत एकाही षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा नाही आहेत. स्विच हिट खेळायचा होता, साऊंड तर आलाय बट आय थिंक बॅट पिच वरती आदळली त्याचा तो साऊंड असावा. अंपायर्स देखील तेच सांगतात आणि इथनं आणखीन एक डॉट बॉल येतोय. सातत्याने एक्सपेरिमेंट देखील आता भरपूर केले जातात कारण या अगोदर आपण पाहिलं हुकचा देखील प्रयत्न होता, या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू झालेत, फक्त 4 धावा. फुल लेन टाकलाय हवेमध्ये बॉल, गॅप मध्ये आहे फिल्डर. आता काऊ कॉर्नरचे वेगाने येतात. क्रिकेट कम फुटबॉल पाहायला मिळाला जरूर. शेवटच्या मोमेंटला बॉल फील्ड झाला बट बॅकअपला कोणते खेळाडू पोहोचतील आणि किती वेळाच पोहोचतील हा प्रश्न. आणि तोपर्यंत दरम्यान इथनं बघता बघता 3
अक्षय देखील तेच सांगतो की कदाचित क्रिकेट कम फुटबॉल पेक्षा हाताने जर बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला असता तर ते थोडं जास्त बेटर असतं. रिप्ले जर आपण पाहिला ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येईल. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या मोमेंटला हाताने अडवलं. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि आय थिंक यस्टनचा वेध देखील घेतला. सफलता मिळेल. पहिला धक्का. फलंदाज बाद होतील इथे. बॅटर अभय. दरम्यान इथं विकेट मिळाली. पहिली सफलता अक्षयसाठी, पहिली सफलता नांदकर टीमसाठी. खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 ऑन द कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम RD11 किरवली. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. टायमर देखील सेट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. असा दुसरा दिवस अगदी यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला दिसतोय. दुसरं षटक आता अनिकेत गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. अतिशय चांगली कराराने ऑपरेटिंग तेजस्वी भोईर यांनी केली. शून्यातनं सुरुवात त्यांनी देखील केली आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जितकाही मोठा साम्राज्य आहे तो का आहे, त्याचा मागे सर्वात जास्त मेहनत आणि चांगली लिडरशिप जर आपल्याला कोणाची पाहायला मिळाली म्हणजे अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर ओनर तेजस्वी भोईर यांची. आणि तसेच राज जोशी, साहिल भोईर जे अगदी स्टार्टिंग पासून तेजस्वी यांच्या सोबत आहेत ते आपण विसरू शकत नाहीयेत. आणि त्यानंतर आज जितकेही त्यांची टीम आहे, जे सर्व युवा टीममेट आहेत, प्रत्येकाची मेहनत आहे. विजयजी केणे आज खऱ्या अर्थाने विजयदादांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. बट हरकत नाहीये, खेळ आहे, हार जीत तर होतेच राहणार आहे. साऊंड आला बॅटची खडा. मिळेल सफलता. पहिल्याच बॉल वरती आता डगआउटची दिशा दाखवली आहे बॅटर गोरखनाथला. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का लागतोय RD11 किरवलीला. सफलता द्रमाणीतनं मिळाली आणि धक्का द्रमाणीतनं लागलाय दुसरा. जितू आणि आता विशाल मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशाल आलेत. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज. बघा पहिल्याच बॉलवरती अनिकेतला दरम्यान विकेट मिळाली. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने रंग भरण्याचं काम गेल्या 2 दिवसांमध्ये ज्यांनी केलं. कालचा दिवस मोनीजींचा आपण आवाज ऐकला, गेले 2 दिवस आपण भाग्यजींचा देखील आवाज ऐकला. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, पण हे काय घडलं बघा. सध्याच्या घडीला रन्स येणे गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून याव्या. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, बट विकेट किपर बीट, थर्ड मॅन फायनलिंगचा फिल्डर देखील बीट. 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा. साठी समीरजी तारमाळे आणि तसेच अंकितजी घरत यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी अनिकेत साठी 500 कॅश प्राइज दिले जाईल. श्याम तारमाळे तसेच अंकितजी घरत जे खऱ्या अर्थाने या टीमचे समर्थक आहेत नांदकरचे आणि स्पेशली श्याम तारमाळे, स्पेशली श्यामजी टिटवाळ्यावरनं हा सामना पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लावलं गेलं. ऑन साइडला स्विंग केला, फिल्डर आहे डीप मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल.
इव्हिनिंग सेशन आणि इव्हिनिंग सेशन मध्ये जर आपण पाहिलं सध्या असा घडीला नानकर संघ डॉमिनेट पुन्हा एकदा करतो त्यांचा गोलंदाजीच्या जोरावरती. कारण हे षटक देखील जर आपण उचलून पाहिलं कदाचित जर विकेट किपरच्या माध्यमातून अथवा थर्ड मॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून किंवा फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली असती तर 4 त्या वाचल्या असत्या. बट नशिबाची साथ फलंदाजासोबत. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस केले जातात. आता जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर सध्याचा घडीला आता आपल्याला एक फिल्डर ठीक कव्हर्सला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक फिल्डर पॉइंट आणि थर्ड मॅन आणि फाईन लेग. लॉंग लेग क्षेत्र पूर्णपणे खाली. अपीश खेळले धाव्यामध्ये बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह आणि खऱ्या अर्थाने या स्ट्रोक साठी डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेला होता. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 14 वरती. तसेच आदरणीय शशिकांत दादा केने दादा उपस्थित आहेत व्यासपीठावरती. दादांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे. ऑन साइडला स्विंग केला, लॉफ्ट केला हव्यामध्ये. फिल्डर आहे डीप मिड विकेटला आणि मिस्टेक होणार नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. धक्का लागतो तिसरा. आता जावं लागेल बॅटर जीतूला मैदानाचा बाहेर. आपण करूया व्यासपीठावरती उपस्थित विवेकानंद पाटील दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे. शशिकांतजी केने दादा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान विवेकानंद दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 प्रशांत. पुढचा बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे ताकदीने स्ट्रोक खऱ्या अर्थाने खेळायचा होता. मॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. दुसरं षटक देखील पूर्णपणे नानकर संघाच्या हितमध्ये. कारण खेळ देखील समाप्त अवघ्या 2 षटकांचा. फक्त 14 धावा फलकावरती. विकेट गेले 3 आणि खेळ बाकी आहे येणाऱ्या 2 षटकांचा. बघा नानकर संघाचा खऱ्या अर्थाने यशाच्या मागे हात कोणाचा जर राहिला तर त्यांचा जो गोलंदाजी क्रम आहे. अक्षयची सुरुवात, त्यानंतर सेकंड ओव्हर अनिकेत, त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर पुढील जो गोलंदाजी क्रम आहे त्यानंतर आपल्याला राकेश येस राकेश त्यानंतर साहिल हे सर्व गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे दिसत आहे नानकर संघ. 2 षटकांचा अजून देखील खेळ बाकी आहे. इथनं देखील पलटवार होऊ शकतो पण त्यासाठी येत्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25. फुल टॉस टाकला समोरच्या दिशेने फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल रिलीज केल्यानंतर अतिशय चांगले फिल्डिंग राकेश यांचे. डॉट बॉलने सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची होत आहे. लॉफ्टेड फटका आणि गॅप मध्ये आहे बट अक्षय पोहोचतोय आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑनचे फिल्डर देखील पोहोचतात. तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण केल्या असतात. मयूर होते लॉंग ऑनला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर मयूर यांचं कौतुक करूया. अंपायर सांगतात 1 शॉट. 2 धाव्यांची मेहनत बट मिळेल फक्त एकच. कारण या अगोदर देखील मी सांगितलं होतं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुम्ही बॅट प्रॉपरली खऱ्या अर्थाने क्रीजच्या आतमध्ये नेलेली आहे की नाही ते पाहणं फार गरजेचं आहे. बॅट ग्राउंडेड झाली की नाही ते पाहणं गरजेचं आहे. हुकचा फटका बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मिळेल आणखीन एक सिंगल.
आज नानकर संघ जेव्हा जेव्हा गोलंदाजी करताना आपल्याला दिसला, पहिला सामना जर आपण सोडून दिला, ज्याच्यामध्ये त्यांनी 38 दिल्या होत्या, पण त्यानंतर एकही टीमला त्यांच्या अगेन्स्ट 30 पेक्षा जास्त धावा देखील बनवता आलेल्या नाहीयेत. म्हणजे गोलंदाजी किती अव्वल दर्जाची झाली हे आपल्याला पाहायला मिळालं. राकेशचं हे षटक आतापर्यंत या षटकामध्ये देखील जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये येणारे 3. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, बाउंड्री हवी आहे, एखादा मोठा फटका पायांवरती टाकला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, बट हा इंचेसचा फरक आहे. कारण थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. येस एक्झॅक्टली तेच पाहायला मिळतं रिप्लेमध्ये, जे मी सांगितलं इंचेसचा फरक. अगदी स्टम्प्सच्या जवळून हा चेंडू गेला. पुल करायचं होतं, टॉपेज लागला, बॉल मागे चालला, फाईन लेगला चांगली फिल्डिंग. आज फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये दमदार कार्य आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर या संघाचं पाहायला मिळत आहे. अजून देखील जर आपण पाहिलं राकेशच्या षटकामध्ये येणारे 2 चेंडू शिल्लक, धाव फळक फक्त आणि फक्त 18. चला थोडी घाई करा, कारण बघा सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. सो विनंती आहे नानकर संघ थोडं फास्ट खेळा. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल, फुल लेन टाकला, ड्राईव्ह केला, मिड ऑफला फील्ड, इनर सर्कल मध्ये रनआउटची शक्यता होणार नाहीये, मिळेल एक सिंगल. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला, बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की रन्स जितक्या बनवायच्या होत्या, जितक्या गतीने बनवायच्या होत्या, ते कार्य झालेलं नाहीये. कारण धावफलक फक्त आणि फक्त 19 धावांनी, 1 चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक 21, विकेट गेले 3, अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी. आज संपूर्ण दिवस आपण पाहिला, आज तब्बल 10 संघ आपण खेळताना पाहिले. प्रत्येकी टीमने इम्प्रेसिव्ह खेळ केला, चांगला खेळ दाखवला, पण त्या सर्वांना मागे टाकून, तब्बल 8 संघांना मागे टाकून हे 2 संघ हा सामना खेळतात. कारण जो जिंकेल तो थेट इथनं सुपर 3 मध्ये आपल्याला दाखल होताना दिसेल. म्हणजे सामन्याचं महत्व भरपूर आहे. कालचा दिवस आपण पाहिला, सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवताना आपण पाहिलं जे झोटिंग देवरून, ज्याने आता खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधले बदलापूर येथे जी स्पर्धा सुरू आहे तिथे देखील ते सेमीफायनलमध्ये पोहोचले. या स्पर्धेमध्ये देखील ते सेमीफायनल अथवा फायनलचा तिकीट त्यांचा बुकिंग आहेच. कारण जर ड्रॉच्या माध्यमातून नाव आलं तर फायनल, अदरवाईज सेमीफायनल तर ते डेफिनेटली खेळणार आहेत. बट आता सुपर 3 मधला दुसरा संघ कोण असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सामन्यामध्ये मिळणार आहेत. अंतिम षटक, ही बॅटल चांगली रंगेल, कारण डावखुरा शैलीचा गोलंदाजाच्या अगेन्स्ट डावखुरा शैलीचा फलंदाज. लास्ट ओव्हर साहिल, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, सिंगल पूर्ण, दुसरीसाठी परतणार का, नकारलंय, फक्त एक सिंगल. साहिलच्या अगेन्स्ट एक गोष्ट तर आपल्याला पाहायला मिळाली आज की साहिलच्या अगेन्स्ट जेव्हा जेव्हा उजव्या हाताचे फलंदाज आलेले आहेत ना, तेव्हा उजव्या हाताचे फलंदाज खऱ्या अर्थाने कमी पडताना आपल्याला दिसलेले आहेत साहिलच्या अगेन्स्ट. कारण ज्याप्रमाणे त्याची गोलंदाजी आहे, जी पकड खऱ्या अर्थाने त्याचा गोलंदाजीवरती त्याची आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय आणि त्याचा अगेन्स्ट इथनं राईट हँडेड बॅटर सध्या सगळीला आपल्याला प्रशांत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती दिसतात. इतकंही सोपं जाणार नाही प्रशांतला मोठे फटके खेळणं. मिस टायमिंग, हवेमध्ये लीडिंग एज विकेट कीपर पोहोचतात आणि कॅच देखील पकडली गेली आहे. सफलता आता इथनं मिळेल गोलंदाज साहिलला आणि धक्का आता लागला हा चौथा RD11 किरवलीला. चेंडूंचा
बघा डावखुऱ्या शैलीचा फलंदाजाचं स्ट्रायकिंग एंड वरती राहणं का आवश्यक होतं, कारण फिंगर रोल भरपूर चांगल्या पद्धतीने करतोय साहिल. पाटील डेव्हलपर्स से आपले विकीदादा पाटील एक यशस्वी उद्योजक आणि तसेच सागरजी शिवाले दादांचं देखील आगमन, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया आणि घडलं काय, घडलं हे आहे की आणखीन एक धक्का लागलाय, पाचवा धक्का लागलाय. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. नवीन फलंदाज जीवन मैदानाच्या आतमध्ये येतोय, बट इथनं सध्याच्या घडीला जी इनिंग थांबली आहे, जिला गती प्रदान करण्याचं कार्य आता करायचं आहे एखाद्या फलंदाजाला, ते कार्य जीवन मैदानाच्या आतमध्ये करेल का. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. ऑन साइडला हा फटका आणि एक सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न दिसत देखील नाहीये, कारण फलंदाज विशालला देखील आता ठाऊक आहे की कुठे ना कुठे इथनं जे येणारे चेंडू आहेत ते मी फेस करणं गरजेचं आहे. ही गोष्ट आता विशालला देखील समजलेली आहे. त्या अनुषंगाने त्याने स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या सत्रामध्ये धावफलक आहे 29, माफी आहे सुद्धा 23 धावा आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा येत्या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर ज्या खऱ्या अर्थाने धाव संख्येचा उल्लेख मी केलं 29 तिथपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जाऊ शकतात, बट एखादा मोठा फटका हवा आहे. 23 धावा धावफलकावरती अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. ऑन साइडला सर्व फिल्डर डीप मध्ये आहेत आणि हा टाकलाय फुल टॉस, लॉफ्ट केला हवेमध्ये आणि फुल टॉस बॉल वरती इथनं पकडली गेली आहे कॅच, मिळेल सफलता. धक्का लागतोय हा 6वा. सहावा धक्का आणि फक्त 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा अपेक्षा फार होत्या RD11 किरवलीकडून की एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगला सामना होऊ शकतो, नेक टू नेक फाईट होईल अशा अपेक्षा होत्या. पण पहिलं सत्र पुन्हा एकदा डॉमिनेट केलंय नानकर संघाच्या गोलंदाजांनी आणि अंतिम बॉलवरती देखील मिळेल सफलता. खेळ आता पहिल्या सत्राचा समाप्त. लास्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण सफलता मिळाल्या गोलंदाजाला, 4 विकेट मिळाले गोलंदाज साहिलला. एक अप्रतिम स्पेल त्याचा आपण पाहिला. फक्त 2 धावा खर्च करून 4 विकेट. पहिलं सत्र समाप्त. 23 धावा बनवल्या गेल्या आणि सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स नानकरला बनवायचे आहेत फक्त 24. आणि एक छोटासा ब्रेक इथनं होईल आणि त्या ब्रेक नंतर जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया भाग्यजी म्हात्रे सरांचा. धन्यवाद.
खरं तर तुम्ही विशालला नुकतंच फर्स्ट इनिंगमध्ये ऐकलं. अनेक साऱ्या समालोचकांना नक्कीच तुम्ही ऐकलं असेल, परंतु क्रिकेटमधली तंत्रशुद्धता काय असते, खूप कमी वयात आपल्याला डेव्हलप करणं म्हणजे खरं तर आपल्यामधली ती कला आणि त्या कलेचा कलाकार बनण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कराव्या लागतात. खरं तर विशाल आणि माझा कालखंड एकच. जेव्हा मी नवोदित होतो तेव्हा एकत्र त्याच वर्षामध्ये स्टेज कव्हर केला. जरूर त्या वेळेला एक मैत्रीचे संबंध फक्त होते, परंतु ते मैत्रीचे संबंध एक बंधुप्रेमामध्ये कधी जुळले आम्हाला समजलंच नाही. त्याच्यामुळे नक्कीच आमचे जवळचे मित्र विशाल पाटील याचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅचकडे आपण वळत आहोत. 24 धावसंख्येचं लक्ष, मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच लक्ष तुम्ही पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये ना हाय स्कोर राहिला आहे फक्त 53चा. कारण कालच्या पहिल्या मॅचमध्ये 53चा टार्गेट हा सर्वात मोठा टार्गेट होता जो चेस केला गेला जय जोटिंग देवरुंग टीमने आणि या दिवसामध्ये सुद्धा 53चा टार्गेट बघितला. परंतु रेग्युलरली दुसरा असा सामना आहे की जिथे आपल्याला 24चा टार्गेट पाहायला मिळतोय. कारण याच्या अगोदरच्या काहीच्या सामन्यांपूर्वी सुद्धा 24चा टार्गेट होता आणि सध्या तरी आपण हा टार्गेट या ठिकाणी बघत आहोत. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून काढला गेलाय. पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे की पॉवर पॅक बॅटिंगच करायची आहे. त्याच अनुमानाने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि या बघितलं गेलं तर बॉलवरती सहजरित्या बॉटमॅनच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी बनवत असताना आपल्याला पाहायला मिळाला अक्षय थेटे. मोरेश्वर सुतार आणि अक्षय थेटे ही सलामीची जोडी नेहमी तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये बघत असतात आणि त्याच अनुमानाने सध्या तरी गोरखनाथला मागच्या मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता, ज्याने तब्बल 3 गडी आपल्या खात्यामध्ये जोडले होते. तोच गोलंदाज सध्या तरी आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट अक्षयसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा, जास्त हात खोळू दिले नाही. बॅटचा पेस शेवटच्या क्षणाला क्लोज केला. अक्षयलाही माहिती आहे की यॉर्कर लेंथ बॉल आपल्यासाठी डोकादुखी ठरू शकते. याच पार्टनरशिपने मागच्या मॅचमध्ये सुरुवात चांगली केली, सो हीच पार्टनरशिप आपल्याला हवी आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला. अक्षयने आपल्या बॅटचा पेस क्लोज केला गेला आणि यॉर्कर बॉलला सन्मान देत असताना सिंगल बनवली आहे, जिथे धावफलक आता पोहोचते 3 वर. 24 धावसंख्येचाही बचाव होऊ शकतो आणि तो बचाव होण्यासाठी विकेट हवी आहे टीम आरडी स्पोर्ट्स किरवलीला. मागे खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे मोरेश्वर सुतारला की प्रेझेन्स ऑफ माइंड, दिमागाचा जास्त वापर केला तर फायदा होईल. इथे गती चांगली होती परंतु त्याला अगदी दिशा देत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा की हा चौकार. पुन्हा एकदा बघूयात. स्वतःला खूप लवकर सेट केलं. हा पहा पोझिशन मध्ये आला. स्वीपचा अंदाज, फक्त दिशा दिली आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या फटक्यावरती तुम्हाला पाहायला मिळाली. फिल्डरचे प्रयत्न होते परंतु प्रयत्न अपुरे त्याचे पडले गेले आणि चौकाराने टीम आता 7 वर. ऑन द स्ट्राईक मोरेश्वर. आता रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलाय परफेक्टली गॅप मधून. सुईमधनं आपण धागा होतो तशा प्रकारे गॅप ओवली गेली. प्रयत्न जोर करतोय फिल्डर, शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. एफर्ट्स जोर त्याचे चांगले होतं परंतु बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. थँक्यू डीजे. जरूर गॅप मधनं बॉल काढला गेला. बाउंड्री लाईनच्या जरूर त्याने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि इथनं लागोपाठचा हा चौकार क्रमांक दुसरा पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये एका खेळाडूच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक तुम्ही पाहिली आहे परंतु इथे चौकार हॅट्रिकची संधी होती आणि इथनं विकेटचं होईल पतन. हलवार पद्धतीने सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफला गावासला गेला मोरेश्वर सुतार. पहिल्या विकेटचं पतन. लागेल धक्का पहिला. क्रिकेट प्रेमी ललित यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जरूर त्यांच्यासोबत काढलेले ते दिवस कोरोना काल होता आणि कोरोना काळामध्ये खरं तर आम्ही ब्लॉग बनवायचो आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून कॉमेडी ब्लॉग या भूमिकेमध्ये तुम्हाला ललित पाहायला मिळाला आणि सध्या तरी ते या मॅचचा आनंद घेतात. वेलकम ललित,
तुझे सहर्ष स्वागत. विकेट नुकतीच गेली आहे. मोरेश्वर झालाय बाद. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 24च्या चेस मध्ये महत्वाची भूमिका बॉलरची जरूर राहते, परंतु 2 चौकार आल्यानंतर कंट्रोल केल्या गेल्या त्या धावसंख्या. शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगल. अक्षय थेटेकडे स्ट्राईक जरूर राहिली असती, परंतु या बॉलवरती सिंगल मिळाली. स्ट्राईकवर रोटेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गेलाय. आता त्याला पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक तुम्ही पाहाल. 24 धावसंख्येचा पाठला करत होती संघ गावदी स्पोर्ट्स नांदकर, परंतु सुरुवातीला वापरला गेला मनीषला. आपण पाहिलं गेलं तर मनीषवरती 2 अटॅक झाले, 2 चौकार आले. त्याच्यानंतर मनीषने तो कंट्रोल करणारा एक बॉल टाकला जिथे मोरेश्वर बाद झाला. आता विचार पडलाय की या मॅचमध्ये 24च्या लक्ष्याचा बचाव करायचा होता. मग आपल्या टीमकडे एक असा अस्त्र होता ज्या अस्त्राने 2 मॅचमध्ये विस्कळीत बॅटिंग केली अपॉनंट टीमची. मग त्या बॉलरला सुरुवातीला का दाखल केलं नाही याचाही प्रश्नचिन्ह पडलाय. कारण प्रत्येक बॉलरवरती जिम्मेदारी असते आणि जिम्मेदारीमध्ये ना गोरखनाथ ना पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये सर झाला होता. पाक क्रिकेट असा गेम आहे ना, ती क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट कराव्या लागतात, त्या म्हणजेच मुवमेंट. कारण तुम्हालाही माहिती आहे की कमी धावसंख्येचा बचाव करायचा आहे. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना आपला असा बॉलर पाठवावा जो विकेट टेकर आहे. मग मोरेश्वरला खरं तर माफ करा गोरखनाथला का जरूर लेट पाठवला गेला त्याचाही प्रश्न पडलाय. लेफ्ट आर्म बॅट्समन बॉटम हँडचा सुंदर वापर. बॉल फेकत असताना खरं तर बॉलिंग एंडवरती मिळते या ठिकाणी सिंगल. सिंगलने टीम आता पोहोचतीये ती म्हणजेच पुढे 13 वरती. 24 धावसंख्या या बनवण्यामागे ना खरं तर नानकर संघाला जर संघर्ष करायला लावायचा असेल ना तर नेट टू नेट फाईट देण्यासाठी बॉलिंग ही तेवढी अट्रॅक्टिव्ह असायला हवी. कारण सध्या तरी तुम्ही बघत आहात मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती मिळालेली सिंगल झाली. स्ट्राईक रोटेट. अक्षय थेटेकडे जाईल स्ट्राईक. याच्या अगोदर तुम्ही अनिकेतने बॉल फेस करत असताना पाहिला. 24 धावसंख्या या ठिकाणी बनवायच्यात आणि आतापर्यंत 11 धावा अजूनही गरज आहे. लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडला. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, परंतु ऑफ सोडून जाणारा बॉल. वाईटचा इशारा अंपायरचा. बॉल तयार. आधीच रिव्हर्सचं मन बनवलं. बॉल मागे चालाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर जरूर वळतं. फाईन लेगचा बॉलला अडवलाय त्याने. जरूर हा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला दुसऱ्या फिल्डरचा बॉलला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फेकण्याचा, परंतु तो प्रयत्न असफल झाला. आणि इथनं मिळतात अक्षय थेट्टेला धावा 4 आणि 4 धावा टीमच्या टोटलमध्ये 8 धावा झाल्यात. 18 एक गडी बाद म्हणजे येणारे बॉल असतील 16 आणि 16 मध्ये फक्त 6 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. ललित पाठक सध्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. पुन्हा एकदा रिव्हर्स. आधीच रिव्हर्स झाले. फटका बॅटवरती मिडलिंग करत असताना प्रॉपर कनेक्टिव्हिटी बॅट अँड बॉलची. बॉलला पाठवलं गेलं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंदाज अक्षय थेटेचा त्याच्या बॅटमधला लागोपाठचा दुसरा 4. आतमध्ये लगेचच द्या. सुंदर संध्याकाळ. सध्या तरी सूर्यदेव अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे खरं तर निवासस्थान करतील. उद्याचा सुपर संडे आहे तेजस, जे खरं तर जॉबवरती जातील. मग संध्याकाळी जर त्यांना फायनल बघायची असेल तर मुख्य रस्ता आहे. मग कोणी आपल्या हातामध्ये भाजी घेईल. रविवार आहे, कोणी मटणी घेऊन गाडीला जरूर तो तसाच लावेल. आणि या मॅचचा आनंदही घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटला गेला ना तर नसा नसात भरलेला आहे महाराष्ट्रामध्ये. 2 धावेची फक्त गरज आहे. बॉल शिल्लक धावा झालेल्या 22-24 बनवायच्या होत्या या मॅच मध्ये, म्हणजे अजूनही 2 धावेची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स. आता टप्पा चांगला होता. डाव्या स्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू रिव्हर्स खेळले, त्यामुळेच खरं तर पडल्यानंतर हा चेंडू तुम्हाला थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालात. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. धाव फक्त 2 बनवायचे. पुढे आले. सुंदर फटका. देखना फिनिशिंग टच देईल का? नाही. अक्षय थेटेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती विकेट, परंतु सामना पूर्णपणे हा वळला गेलेला आहे. तो म्हणजे टीम
गावदी स्पोर्ट्स नानकरच्या बाजूने. एक वाईट बॉल जो पडलाय तो कॅल्क्युलेट नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी क्षमा असावी. आणि चुका या खरं तर सुधारण्यासाठीच असतात, कारण आपण भरपूर वेळा म्हणत असतो की कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही. चुका घडणं ही महत्त्वाची बाब, आणि त्या चुका घडणं ही गरजेचे असतात, कारण चुका जेव्हा आपल्याकडनं घडतात ना, तेव्हा तर खरी मजा आहे जीवन जगण्याची. उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच असेल मिहिर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात आई कालबादेवी वालशीन. तुम्हाला 8:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग काही करून करायचीच आहे. आणि अजून एक आम्ही सूचना या नक्कीच बॉल नंतर देत आहोत की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ऑलरेडी 10 संघ असतील. 10 संघांमध्ये आपल्याला लढती पूर्ण कराव्याच लागतील, आणि त्या अनुमानाने उद्याच्या दिवसामध्ये 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. सो सेकंड राऊंड नंतर 3 षटकांचे ही सामने खेळवले जातील. त्यामध्ये कधीही चेंजेस केले जातील, त्याच्यामध्ये कोणीही आर्ग्युमेंट करू नका, कारण आपल्याला कोणत्याच संघावरती अन्याय करायचा नाहीये. आणि ही 3 दिवसाची स्पर्धा, उद्याच्या दिवसामधला शेड्यूल आपला मेगा फायनल पर्यंतचा संध्याकाळी कव्हर झालाच पाहिजे. त्याच्यामुळे ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की चेंजेस होतील उद्याच्या दिवसामध्ये सेकंड फेरीमध्ये. म्हणजे जर वेळ असली तर आपण 4 ओव्हरचे खेळू, परंतु वेळ नसली तर वेळेच्या अभावामध्ये आपण एका षटकामध्ये कपात करणार आहोत. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मयूर दळवी ऑन स्ट्राईक. फक्त एका धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि यावेळेला समोर खेळतात स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला, बॉलला अडवलं गेलं. थर्ड ओव्हरसाठी आला आहे फ्रेश बॉलर राजेशला आपण बघत आहोत. एक राजेश सोटे चांगला बॉलर आहे, परंतु आता सध्या तरी टीम आयडी स्पोर्ट्स किरवलीच्या माध्यमातून हा राजेश तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल हवेमध्ये जरूर आहे. इथनं धाव बनवण्याचा प्रयत्न जरूर होता. डायरेक्ट हिट झाला, 2 वेळा डायरेक्ट हिट मिस झाला. आणि अशा प्रकारे 10 चेंडू ठेवत असताना टेबल टॉप करणारी टॉप 3 ची टीम दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच गावदी स्पोर्ट्स नानकर. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टफ लक टीम आरडी स्पोर्ट्स किरवली. उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जरूर कॅसिन आपल्या सोबत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच असेल मेहर 11 बापगाव त्यांच्या विरोधात आई कालबादी वालशीन. 8:45 वाजता तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायचीच आहे. आणि आज जसं आपण मॅनेजमेंट कमिटीचं बोलणं ऐकलं की आजच्या दिवसामध्ये जो संघ उशिरा आला त्या संघाला आपण पेनल्टी दिली आहे. सो टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी येणं तुम्हाला गरजेचं. आणि पहिली मॅच तब्बल आपण 9 वाजता सुरू करू. सो 8:45 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे मेहर 11 बापगाव आणि आई कालबादी वालशीन. दुसरी मॅच असेल योगेश 11 आमने ए त्यांच्या विरोधात रुद्रा स्पोर्ट्स सांगे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा त्यांच्या विरोधात आई गावदेवी येवई तिसरी मॅच. चौथी मॅच असेल जय हनुमान चौदरपाडा त्यांच्या विरोधात NK स्पोर्ट्स कांडवल. आणि शेवटची मॅच मकरन स्पोर्ट्स मुठवल त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट्स इताडे. अर्थातच दैवत